आजच्या रेसिपीसाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे मी दही घालून घेतलेला आहे। त्यामध्येच मी 2 चमचे बेसन पीठ घातलेला आहे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची घालून घेतलेल्या आहे आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलेला आहे। आणि आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत। मस्त असं मिश्रण एकजीव झालेलं आहे बघा। एक छान असं मिक्सरला फिरवल्यानंतर त्याची खूप छान थिकनेस त्या मिश्रणाला येतो। इथे बघा एका गरम पॅन मध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि जिरे आणि मोहरे छान असे तडतडल्यानंतर यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि मिक्सर मध्ये फिरवलेले जे मिश्रण आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि ते मिश्रण आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। नंतर बघा यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि छान असं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आणि नंतर एक 5 ते 10 मिनिटे मध्यम आचेवरती एक उकळी काढून घेणार आहोत। येथे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरवी मिरची, 4-5 लसूण पाकळ्या आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेला आहे। मिक्सरला फिरवत असतानाच यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घातलं तरी चालेल। इथे बघा एक स्लाइस मध्ये चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि तो हाताने चोळून आपण छान असा सेपरेट करून घेणार आहोत। नंतर यामध्ये 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि मिक्सरला फिरवलेलं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत। अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे आणि नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे व ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं होतं त्याच भांड्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून या मिश्रणामध्ये घालून आपण छान असं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि जर यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या आपण फोडून घेणार आहोत। येथे बघा कढी मस्त अशी तयार झालेली आहे आणि इथे एका कढईमध्ये बघा 4 ते 5 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण छान असे पकोडे घालून ते तळून घेणार आहोत। अगदी मंद आचेवरती एक 5 मिनिटे छान असे क्रिस्पी होईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत छान असे पकोडे आपण दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेणार आहोत। बघा मस्त असा रंग आलेला आहे, हलकासा रंग बदललेला पण आहे। हे पकोडे एकदम छान लागतात। यामध्ये आपण सोडा किंवा गरम तेलाचं मोहन घातलेलं नाही, कारण हे पकोडे आपण कढीमध्ये घालणार आहोत, त्यामुळे मी यामध्ये सोडा किंवा मोहन वापरलेला नाही। नंतर गरमागरम कढीमध्ये आपण गरमागरम पकोडे घालून छान असे ते सर्व करणार आहोत। पावसाळा स्पेशल रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की बनवा, तुम्हाला पण नक्की आवडेल। येथे बघा वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि मस्त अशी कढी पकोडे तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा। एखाद्या दिवशी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण या पद्धतीने कढी पकोडे त्यासोबत छान असा भात बनवून तुम्ही पण सर्व करू शकता। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका।